Innovate. Enable. महाराष्ट्रात मिनी व्हॅकेशनसाठी अनेक पर्यटन स्थळ आहेत. काही स्थळं धबधब्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही तिथल्या आल्हाददायक वातावरणासाठी. असंच एक पर्यटन स्थळ म्हणजे भंडारदरा. अहमदनगर जिल्ह्यात असलेलं आणि प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं भंडारदरा नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं आहे. नमस्कार, मी मनुश्री पाटील. MTDC प्रस्तुत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत. आणि आज आम्ही आहोत भंडारदरामध्ये. नाशिक आणि परिसरामध्ये राज्यातली सर्वात जास्त धरणे आहेत, पण भंडारदराचं सौंदर्य काही औरच. तेव्हा आज आपण सफर करणार आहोत नुसतं भंडारदराच नाही, तर भंडारदराच्या आजूबाजूच्या पर्यटन स्थळांची. हिल स्टेशनला पोहोचताच काही अंतरावर आहे विल्सन डॅम. पुलावरून दिसणारं काठोकाठ भरलेल्या धरणाचं हे दृश्य पाहून सगळे चकित होतात. लाटा आणि त्यामागचा आकाशाला भिडणारा डोंगर पाहायला इथे बरेच पर्यटक थांबतात. तिथूनच थोडं पुढे धरणाच्या बॅकवॉटर्सला जाण्याचाही मार्ग आहे. आणि इथे येऊन दिसतो हा अतिभव्य जलाशय. समुद्र पातळीपासून 150 मीटर उंचीवर आव असून पसरलेलं हे धरणाचं रूप पाहून सगळेच जण मोहून जातात. निळशार पाणी, त्यात उठणाऱ्या छोट्या छोट्या लाटा आणि मागे उभे असलेले उंच उंच डोंगर या विल्सन डॅमचं सौंदर्य अधिकच खुलवतात. भंडारदराचे सुंदर धरण आपण एन्जॉय करत आहोत. आणि भंडारदराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या धरणाचं पाणी आजूबाजूच्या गावांना तर मिळतंच, पण या धरणामध्ये अगदी संध्याकाळच्या वेळी तुम्ही बोटिंगचा त्याचबरोबर पोहण्याचा सुद्धा आनंद घेऊ शकता. पर्यटकांसाठी इथे बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. आणि सीझन मध्ये इथे बोटिंगची वेगवेगळी पॅकेजेस सुद्धा पुरवली जातात. मी इथे बोटिंग वगैरे करून देतो. माझी स्वतःची बोट आहे. हे पूर्ण पसरलेलं आर्थर लेक आहे. याच्यामध्ये आपण टेबल लँड आहे, इथे तो समोरचा टेबल लँड दिसतो, तिकडे आयलंड आहे. आम्ही असं विविध पॅकेज असतात आमच्या बोटिंगचे. आम्ही त्या लोकांना घेऊन जातो तिथे बोटिंगमध्ये. पर्यटक असो किंवा स्थानिक, विल्सन डॅमला परत परत येण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. भंडारदराचं हे निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी वर्षातून आम्ही फ्रेंड्स एक दिवस तरी वर्षातून भंडारदऱ्याला फिरण्यासाठी येतो. कारण भंडारदऱ्यामध्ये असं खूप वातावरण आहे. बाजूला अमृतेश्वराचं मंदिर, भरपूर सारे पॉईंट्स आहे, रंधा फॉल आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे बाजूला कुठं फिरण्यापेक्षा भंडारदऱ्यामध्ये स्वस्त आणि मस्त अशा ट्रिपा होत असतात. नुसतं बोटिंगसाठी नाही, तर तरुण मुलं इथे पोहण्याचा सुद्धा मनसोक्त आनंद घेतात. विल्सन डॅमचं हे विहंगम दृश्य पाहून मन अगदी प्रफुल्लित होतं. कोणत्याही पर्यटन स्थळी जाताना तिथे राहण्याची सोय कशी आहे याचा विचार प्रत्येक जण करतो. हॉटेल बुक करताना स्वच्छ खोली, उत्तम जेवण, माफक दर आणि त्याचबरोबर सुंदर लोकेशन असण्याची सुद्धा अपेक्षा ठेवली जाते. भंडारदरा हिल स्टेशनवर काही मोजके रिसॉर्ट आहेत.
त्यापैकी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या MTDC रिसॉर्टबद्दल आम्ही बरंच काही ऐकून होतो. चला तर मग बघूया रिसॉर्टमध्ये नेमकं काय खास आहे ते. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे रिसॉर्ट सर्व पर्यटकांसाठी राहण्याचं आवडतं ठिकाण. डोंगराळ आणि उंच भागात असलेल्या रिसॉर्टमध्ये वीकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी असते. मधून लेक पर्यंत जायला हिरवळीतून छान असा रस्ता आहे. निवांत बसून या तलावाचं सुंदर रूप अनुभवायला इथे बेंचेस सुद्धा आहेत. अगदी भंडारदरा लेकला लागूनच हे MTDC रिसॉर्ट आहे. त्यामुळे इथे बसल्या जागेवरूनच लेकचाच नाही तर आजूबाजूच्या निसर्गाचा तुम्हाला अगदी मुक्तपणे आस्वाद घेता येतो. मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आहेत. डिलक्स कॉटेजेस मध्ये वुडन डेकॉर आणि सगळ्या आधुनिक सुखसोयी उपलब्ध आहेत. 1 BHKच्या या कॉटेजेस मध्ये 5 ते 6 लोकांसाठी अगदी ऐसपैस जागा आहे. लेक व्ह्यू, स्पेशल सूट, डिलक्स कॉटेज आणि स्टँडर्ड रूमचे ऑप्शन्स MTDC मध्ये उपलब्ध आहेत. MTDC मधून निसर्ग सौंदर्य इतकं खुलून दिसतंय की आणखी पर्यटन स्थळ बघायची माझी उत्सुकता अधिकच वाढली आहे. ही स्थळं सुद्धा मी बघायला जाणार आहे, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. भंडारदऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त धरण आणि धबधब्याचा आनंद घेता येतो असं नाही. विल्सन डॅम पासून अगदी 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे अमृतेश्वर महादेवाचं मंदिर. मंदिर तर सुंदर आहेच, पण धरणापासून अमृतेश्वर पर्यंत जाणारा मार्ग अतिशय रम्य आणि आल्हाददायक आहे. गावागावातून घाटातून जाताना आजूबाजूला हिरवळीनं नटलेले डोंगर आणि त्यातून दुडू वाहणारे झरे पाहायला मिळतात. वळणाच्या रस्त्याने जाताना एका बाजूनं भंडारदराचा तलाव सुद्धा तुमच्या बरोबर प्रवास करत असतो. अमृतेश्वर मंदिर भंडारदरा मधल्या रतनगड गावात आहे. देवळाच्या गेटजवळ येताच आधी लक्ष जातं ते या तलावाकडे. याची बांधणी बघून मंदिर पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढते. भंडारदरा परिसरामध्ये अमृतेश्वराचं हे अति प्राचीन असं मंदिर आहे. हेमाडपंथी असलेल्या या मंदिराच्या प्रत्येक दगडावर कोरीव काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रवरा नदीचा उगम या मंदिरातून होतो. समुद्र मंथनातून प्राप्त झालेला अमृत कलश याच ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि म्हणूनच या मंदिराला अमृतेश्वर नाव देण्यात आलं अशी आख्यायिका आहे. अकराव्या शतकाच्या शिलाहार राजांनी या देवळाचं बांधकाम केल्याचं सांगितलं जातं. गाभाऱ्यात असलेलं हे शिवलिंग 4 महिने पाण्यात असतं, कारण याच्या खालीच प्रवरा नदीचं उगम स्थान आहे.
हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं हे मंदिर आजही अगदी उत्तम अवस्थेत उभं आहे. देवळाच्या आत जाण्याचे 2 मार्ग आहेत, एक पश्चिम द्वार आणि दुसरं पूर्व द्वार. आपण जिथे नंदी बसलेला पाहतोय ते आहे पश्चिम द्वार. मंदिराचं बांधकाम खूपच आकर्षक आहे. इथल्या प्रत्येक दगडावर मूर्ती आणि वेगवेगळ्या आकृती आहेत. मंदिराचं शिखर पाहिल्यावर प्राचीन काळातल्या शिल्पकलेला आणि कलाकारांना दाद द्यावीशी वाटते. मंदिराच्या आत दगडी खांब पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या खांबांवर सुद्धा बारीक कोरीव काम आणि सुंदर अशा मूर्ती बसवल्यात. मंदिराच्या मध्येच एक घुमट आहे ज्यात 4 मूर्ती कोरलेल्या दिसतात आणि प्रत्येक मूर्तीच्या हातात वेगवेगळी वाद्य आहेत. भंडारदरा या ठिकाणी अमृतेश्वर मंदिर आहे. ते मंदिर बघण्यासाठी भरपूर टुरिस्ट येतात. या मंदिरामध्ये शिवलिंग आहे, ते पाणीमध्ये ते 2 महिने पाण्यामध्ये असते. या ठिकाणी अगस्त्य महर्षी ऋषींनी स्वर्गातून धर्तीवर जी प्रवरा नदी बोलवली ती या मंदिरामधून उगम पावते. मंदिराच्या आसपासचा परिसर अगदी नयनरम्य असा आहे. 4ही बाजूनी डोंगर आणि एका बाजूला प्रवरा नदी. असं दृश्य पाहून मन प्रसन्न होऊन जातं. पर्यटक आणि ऐतिहासिक वास्तूंची आवड असलेल्या लोकांसाठी हे अमृतेश्वर महादेवाचं मंदिर अतिशय सुंदर अनुभव देऊन जातं. अमृतेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो एका अतिशय रोमांचक पर्यटन स्थळाकडे. भंडारदरापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर सामरत गाव आहे आणि याच गावात आहे सांधण दरी. गावातून दरीच्या तोंडापर्यंत जाण्याचा मार्ग कठीण आहे, पण खरं आव्हान सुरू होतं ते इथूनच. पायी ही दरी पार करणं अशक्य. दगडांमधला हा सगळा कठीण रस्ता पार करून मी पोहोचलेले आहे थेट सांधण दरीच्या तोंडावर. मी आता इथे आहे आणि ट्रेकर्स एक फेवरेट डेस्टिनेशन समजलं जातं. खरं तर आशियातली सर्वात मोठी 2ऱ्या नंबरची ही दरी आहे आणि दरी पोहोचते ती थेट ठाण्यापर्यंत. सांधण दरीला व्हॅली ऑफ शॅडोज असंही म्हटलं जातं. त्याचं कारण असं की 3 किलोमीटर लांब असलेली ही खोल दरी काही ठिकाणी इतकी निमुळती होते की सूर्याची किरणं सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाहीत. रॅपलिंगच्या आधारानं बरेच ट्रेकिंग ग्रुप्स ही दरी पार करण्याचा प्रयत्न करतात आणि काही यशस्वी सुद्धा होतात. दरीच्या दोन्ही बाजूला जवळजवळ 150 ते 200 फूट उंच दगडाची भिंत आहे आणि त्याच्या खालून चालण्याचा अनुभव निश्चितच वेगळा आहे. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर याच जिल्ह्यामध्ये आहे,
जवळजवळ 5,500 फूट उंचावर असलेलं कळसुबाईचं शिखर पार करायला आता मी जाणार आहे। या डोंगरावर वसलेली कळसुबाई अनेकांचं कुलदैवत आहे, त्यामुळे खूप उत्सुकता आहे की किती उंचापर्यंत जावं लागतं ते। महाराष्ट्राचं एव्हरेस्ट समजलं जाणारं कळसुबाई शिखर भंडारदऱ्यापासून अगदी 6 किलोमीटर अंतरावर आहे। बारी गावातून या शिखराच्या पायथ्याशी रस्ता जातो। बारी गावातून या कळसुबाईच्या शिखराला सुरुवात झालेली आहे आणि या हिरव्यागार शेतांमधून डोंगर दऱ्यातून वाट काढत ही कळसुबाईची अवघड वाट मला पार करायची आहे। चला तर मग सुरुवात करूयात। कळसुबाई ही बारी आणि इतर गावांची कुलदेवता। देवीचं मंदिर पाहण्याबरोबर या एव्हरेस्टच्या सफरीचा अनुभव घ्यायला देशभरातून इथे लोक येतात। पण ही डोंगर चढाई वाटते तितकी सोपी नाही। सुरुवातीलाच खडबडीत रस्ते आणि दगडांच्या कपारीतून मार्ग काढावा लागतो। थकून विश्रांतीसाठी जागा शोधताना एक मंदिर वाटेत दिसतं आणि पावलं आपोआप तिथे वळतात। जवळजवळ 1 तासाचा ट्रेक केल्यानंतर हे विश्रांती स्थान लागतं। मूळ मंदिर अजूनही 2 ते 2.5 तास लांब आहे, पण असं बोललं जातं की कळसुबाईने इथे विश्रांती घेतली होती आणि सध्या जर बघितलं तर ट्रेकर्स सुद्धा इथे विश्रांती घेतात। पण अजून बराच लांबचा पल्ला आम्हाला अजून गाठायचा आहे, तर क्षणभर विश्रांती मी इथे घेणार आहे। दर्शन घेऊन थोडा वेळ आराम केल्यानंतर पुन्हा ट्रेकिंगला सुरुवात होते। कळसुबाईला जाताना ट्रेकिंग शूज घ्यायला विसरू नका। डोंगर चढाईचा मार्ग खूपच अवघड आहे आणि साधारण चप्पल इथे अजिबात टिकणार नाही। जसजसं आपण डोंगराचा एक एक टप्पा पार करून वर जातो तसतसं वरून दिसणारं निसर्गाचं हे विहंगम दृश्य सगळ्यांनाच भारावून टाकतं। वाऱ्याची झुळूक अनुभवत भंडारदरा आणि परिसराचं इतक्या वरून दिसणारं दृश्य पाहण्याचा अनुभव निश्चितच वेगळा आहे। आम्ही सगळे मित्र इथे कळसुबाई ट्रेकला आलोय आणि हे ऐकून आम्ही आणि आहे सुद्धा हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे, म्हणून खूप एक्साइटिंग होतो आम्ही की ट्रेकला जायचं। जवळजवळ 5,500 फूट उंच असलेला हा डोंगर चढायला साधारण 3 तास लागतात। डोंगर चढताना काही जागांवर लोखंडी शिडी दिसते। ही शिडी चढताना बऱ्याच लोकांना भीती वाटते, कारण चढणं जितकं कठीण आहे त्याहून उतरणं आणखीन कठीण आहे। पण सगळे प्रयत्न सफल तेव्हा होतात जेव्हा शिखरावर आई कळसुबाईचं दर्शन होतं। 1646 मीटर उंच शिखरावर पोहोचल्यानंतर धुक्यात या देवीचं मंदिर दिसतं।
महाराष्ट्रातल्या सर्वात उंच म्हणजे जवळजवळ 5,000-5,500 फूट उंचीवर असलेल्या कळसुबाईच्या शिखरावर मी पोहोचलेले आहे. या शिखरावर पोहोचणं अत्यंत कठीण होतं, मात्र प्रत्येक टप्प्यामध्ये निसर्गाचं एक वेगळं सौंदर्य अनुभवायला मिळालं. आपण बघा, जितकं चढणं कठीण आहे तितकंच उतरणं सुद्धा कठीण आहे. मी आता उतरायला सुरुवात करणार आहे, पण महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण अशीच अनेक शिखरं सर करणार आहोत. पण आता इथेच थांबूया, पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पर्यटन स्थळी. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.